कोल्हापूर महानगरपालिकेच्या लोकप्रिय कर्तव्यदक्ष महापौर निकम मॅडम यांना तसेच कोल्हापूर महापालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त राजेंद्र भारुड साहेब यांना कोल्हापूर शहरामध्ये यापूर्वी कोल्हापूर महापालिकेचा पहिला घोटाळा 3 कोटी 80 लाख रुपयाचा झालेला होता, तो देखील मी उघडकीस आणला। आणि आता कोल्हापूर महापालिकेमध्ये 38 कोटी रुपयाचा घोटाळा या संजय भोसलेनं केलेला आहे। त्याचबरोबर यानं शहरातल्या 4 मिळकतींना त्यांचा भाडे करार असताना बाजूला ठेवणे, कुळ असताना मालक दाखवणे, असा स्टार बाजार, बिग बाजार, डोमिनो पिझ्झा या चार मिळकतीमध्ये आणि IDBI बँक या मिळकतीमध्ये यानं 38 कोटीमध्ये जवळजवळ 25 कोटीची सूट दिलेली आहे। माहिती अधिकारात मी सगळी माहिती मिळवली, मिळवून थांबलो नाही। स्टार बाजारची 25 कोटीची रक्कम त्यांच्या प्रॉपर्टी कार्डवर लावली, 10 कोटीची रक्कम बिग बाजारच्या प्रॉपर्टी कार्डवर लावलेली आहे आणि इतर राहिलेली रक्कम ही प्रॉपर्टी कार्डवर लावण्याचं काम सुरू आहे। ही सत्य परिस्थिती असताना या 38 कोटीच्या घोटाळ्यावर पूर्वीच्या प्रशासक मंजुलक्ष्मी मॅडम यांनी चौकशी समिती नेमलेली आहे। त्या चौकशी समितीला 1.5 वर्ष झालं। त्या चौकशी समितीवर संजय भोसले हा सतत दबाव आणतोय। अत्यंत भ्रष्टाचारी क्रिमिनल माइंडचा असा हा संजय भोसले आणि ह्याला अतिरिक्त परिवहन व्यवस्थापकाचा चार्ज देताना कोल्हापूर महापालिकेचा अंडर प्रेशरमध्ये असणारा रोका अधिकारी प्रशांत पंडित, त्याचबरोबर प्रेशरमध्ये संजय भोसलेचा असणारा कर निर्धारक संग्राहक सुधाकर चल्लावाड यांनी आत्ताचे अत्यंत लोकप्रिय आयुक्त आहेत, कर्तव्यदक्ष आहेत, धडाडी आहे, महापालिकेचं उत्पन्न वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे। पण त्यांना ही माहिती न देता त्यांच्यापासून ही माहिती लपवली या दोघांनी आणि त्याला अतिरिक्त परिवहन व्यवस्थापकाचा चार्ज दिलेला आहे। कायद्यामध्ये तरतूद आहे की जे घरपाळा घोटाळ्यामध्ये किंवा अन्य घोटाळ्यामध्ये, आर्थिक घोटाळ्यामध्ये जेलला गेलेले आहेत, संजय भोसले 2 महिने जेलला होता, दिवाकर कारंडे होता, इतर आरोपी देखील होते। तर अशा आरोपींना, अशा कर्मचाऱ्यांना कुठलाही चार्ज देताना त्या विभागामध्ये आर्थिक उत्पन्नाचं साधन आहे तिथं यांना चार्ज देऊ नये असा शासनाचा आदेश आहे। हा आदेश डावलून आयुक्तांची फसवणूक करून माननीय आयुक्तांनी माझ्या माहितीनुसार नजर चुकीने ह्याला अतिरिक्त परिवहन व्यवस्थेचा चार्ज दिलेला। तो चार्ज आयुक्तांनी ताबडतोब काढून घ्यावा म्हणून मी त्यांना आज लेखी तक्रार दिलेली आहे, महापौरांच्याकडे दिलेली आहे। या 15 दिवसात त्याच्याकडून चार्ज काढून घेऊन त्याला मूळ पदावर महासभेमध्ये चर्चा झालेली की दिवाकर कारंडेंना आणि संजय भोसलेला स्मशानमध्ये पाठवायचं, एकाला बावड्याला पाठवा आणि एकाला पंचगंगेला पाठवा, इथं जवळच आहे। मग सर्वोच्च सभागृहामध्ये चर्चा झाली आणि यांना स्मशानभूमीमध्ये का नाही, कारण आठवण व्हायला पाहिजे आपण घरपाळा घोटाळा खाल्लेला आहे, शेवटी इथं काय घेऊन जाणार आहे असं न करता त्याच्याकडे बेकायदेशीर चार्ज दिलेला तो काढून घ्यावा आणि 38 कोटीच्या घरपाळ्याची विभागीय चौकशी लावलेली आहे, त्याचा निर्णय 15 दिवसात घेण्यात यावा। नसेल तर मी माननीय आयुक्त, प्रशासनातले सगळे प्रमुख, सुधाकर चल्लावाड, प्रशांत पंडित या सर्वांच्यावर हायकोर्ट बेंचमध्ये मी क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार आहे। यापूर्वी मी संजय भोसलेवर क्रिमिनल रिट पिटिशन आयुक्तांनी प्रशासनाच्या विरुद्ध केलेली आणि संजय भोसलेला हायकोर्टाच्या आदेशानं घरपाळा घोटाळ्यात फिर्यादीचा आरोपी केलेला, परत हा आरोपी होणार आहे। सन्माननीय आयुक्त, सन्माननीय महापौरांना माझी विनंती आहे, महासभेमध्ये पण हा विषय घ्यावा। सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या उत्पन्नासाठी सर्वपक्षीय नगरसेवक प्रामाणिक प्रयत्न करतायत, त्यांना देखील मी मदत करण्यास तयार आहे। त्यामुळं संजय भोसलेचा चार्ज काढून घेऊन 38 कोटीच्या घोटाळ्याची या 15 दिवसात चौकशी लावावी अशी मी मागणी केलेली आहे।